छत्रपती संभाजीनगर शहागंज परिसरात बुधवारी सायंकाळी खरेदीसाठी आलेल्या एका 5 महिन्यांच्या गर्भवती महिलेसह तिच्या पतीला मुजोर फळ विक्रेत्यांनी अमानुष मारहाण केली होती। या संतापजनक घटनेनंतर खरबडून जागे झालेल्या महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने गुरुवारी सकाळी 9 वाजेपासून संयुक्त मोहीम राबवत संपूर्ण शहागंज परिसर हातगाडी मुक्त केला। कुणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही असा सज्जड दम प्रशासनाने यावेळी दिला। गुरुवार 26 फेब्रुवारी रोजी सकाळीच पोलीस आणि मनपाचे पथक घटनास्थळी येऊन धडकले। कारवाईला सुरुवात झाली। रमजानचा पवित्र महिना असल्यामुळे शहागंज परिसरात फळ विक्रेत्यांची मोठी गर्दी होती। अचानक कारवाईला सुरुवात झाल्यामुळे धावपळ उडाली। प्रणव पगारे हे आपल्या गर्भवती पत्नी आणि 3 वर्षांच्या चिमुकलीसह खरेदीसाठी आले असता केवळ दुचाकी लावण्यावरून हातगाडीवाल्यांनी त्यांच्याशी वाद घातला। 7-8 जणांनी मिळून पगारे यांना पोलीस चौकीसमोरच खाली पाडून मारहाण केली। त्यांच्या गर्भवती पत्नीलाही धक्काबुक्की केली। या घटनेचे पडसाद शहरभर उमटल्यानंतर गुरुवारी सकाळी महापालिकेचे संनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे, उपयुक्ता सविता सोनवणे, पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी हे कर्मचाऱ्यांसह जेसीबी घेऊन मैदानात उतरले। या कारवाईत 30 दुकानांचे शेड जमीनदोस्त करण्यात आले, तर 35 हातगाड्या जप्त करण्यात आल्या। या धडक मोहिमेनंतर दिवसभर शहागंज परिसर हातगाडी मुक्त होता। ब्युरो रिपोर्ट, TV 24 न्यूज, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर। शहागंज या भागामध्ये आम्ही 2 दिवसांपूर्वीच महानगरपालिकेतर्फे जाहीर आवाहन इथल्या नागरिकांना, इथल्या जो हातगाडीवाले आहेत, तिथले दुकानदार आहेत, त्या सर्वांना आम्ही नम्र आवाहन केलेलं होतं की आपण या ठिकाणी जे रस्त्यावरती जे वाहतूक आहे ती वाहतूक सुरळीतरित्या सुरू होऊ द्या। आपल्याला जे व्यवसाय करायचे आहेत ईदच्या अनुषंगाने आम्ही त्याच्याबद्दल कुठलंही म्हटलेलं नव्हतं। मात्र सर्वसामान्य ज्या या भागातून जाणारे नागरिक आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास न व्हावा हा त्यामागचा उद्देश होता। मात्र काल एक अनुचित प्रकार या ठिकाणी घडला की एका दाम्पत्याला आणि त्यातल्या त्यात एक जी महिला होती, जी गरोदर होती, त्या महिलेला पण इथे मारहाण करण्यात आली, धक्काबुक्की करण्यात आली। त्यामुळे या ठिकाणी कारवाई करण्याबाबतीमध्ये आणि या ठिकाणी मध्ये नागरिकांना जे काही असुविधा होत आहे त्यांच्या मुवमेंट करण्यामध्ये, यासाठी आज महानगरपालिकेचं पथक इथं आलेलं आहे। या ठिकाणी आम्ही फक्त एकच आमची विनंती आजही आहे की कुठल्याही बाबतीमध्ये सर्वसामान्यांना वेठीस धरून आपल्याला कुठलेही व्यवसाय करता येणार नाहीत। जर आपण तशा पद्धतीचा प्रयत्न केला तर ते पोलीस विभाग आणि महानगरपालिका हाणून पाडेल। आपण कृपया करून आपले व्यवसाय हे आपल्या दिलेल्या निश्चित केलेल्या जागेतच करावेत। सर्वसामान्य लोकांना वेठीस धरू नये। कृपया करून आपण आपले व्यवसाय हे जे एका मर्यादेपेक्षा पुढे जर आले तर याच्यानंतर अतिशय कठोर कारवाई प्रशासनामार्फत करण्यात येईल। त्यामुळे आपण याची कटाक्षाने नोंद घ्यावी आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जात, धर्म, पंथ, वंश याच्याबद्दल आमचा कुठलाही म्हणणं नाहीये। आमचं म्हणणं आहे सर्वसामान्यांना वेठीस धरून कुठल्याही प्रकारची व्यवसाय करणं हे अभिप्रेत नाही आहे अशा ठिकाणी। आणि हा अतिशय गजबजलेला भाग आहे। या भागातून ॲम्ब्युलन्स जातात, या भागातून फायर ब्रिगेड जातात, या भागातून स्कूल बस जातात। काय अवस्था आहे आज आपल्या या भागामध्ये?